हे जे सिलेंडरचा तुटवडा इकडे झालेला आहे, पुन्हा भारतव्यापी झालेला आहे. हे मोदी अंधभक्त काय बोलतात, हे तर जगाचं झालेलं आहे, फक्त भारताचं काय घेऊन बसलंय. तर या भारतीयांना मला एक गोष्ट सांगायची आहे. जेव्हा 2019 मध्ये विशाखापट्टणम मध्ये जे आपल्याला रिझर्वायर हे लोक बनवणार होते, आज 150 करोड आपला देश झालेला आहे जनतेचा, आणि आपल्याकडे फक्त आणि फक्त जे राखीव साठा ठेवायची क्षमता आहे ती फक्त 24 दिवसाची आहे. हे जे टेंडरिंग झाले 2019 मध्ये, पण हे जी अंमलबजावणी झाली नाही. एखाद्या चायवाल्याला जर तुम्ही देश चालवायला दिला तर काय परिस्थिती देशाची होऊ शकते हे दाखवून दिलंय. लायकी नसणाऱ्या माणसाला तुम्ही पदावर बसून ठेवलंय, जो लोकांच्या पार्टीमध्ये जाऊन नाचतो. माझं एकच म्हणणं आहे की लवकरात लवकर तुम्ही आपल्या जनतेचे प्रश्न सोडवा, नाहीतर खुर्ची खाली करा. आज सगळे इथे जमा झाले त्या सगळ्यांना धन्यवाद करतो. आपण असे सगळे निर्भयपणे बाळासाहेबांच्या हक्काने आणि त्यांच्या आदेशाने पुढे चालतोय आणि चालत राहणार. येणाऱ्या काळामध्ये पुढच्या ज्या वाटचाली असणार आहे, बाळासाहेबांनी जसे निर्देश दिले कदाचित दिल्लीपर्यंत आपल्याला जावं लागणार आहे, आणि आपली ही तयारी असली पाहिजे. हे मोदीला वाटतं की महाराष्ट्रवाले क्या कर सकते, महाराष्ट्राला दाखवू त्याला दिल्लीत पळू आपण सगळे. चालेल. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, आप आगे बढ़ो. अरे या नरेंद्र मोदीचं करायचं काय?